नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 26 मार्च रोजीचा करंट अफेअर्स जे आहे तर ते अभ्यासणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, लेक्चर सुरू करण्या अगोदर आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री बॅच सुरू केलेले आहे. कंबाईन गट क पूर्व परीक्षेसाठी आपण लक्ष्य बॅच सुरू केलेली आहे. त्याचबरोबर बघा, गट ब आणि गट क साठी फाउंडेशन बॅच सुरू केलेली आहे आणि गट ब मुख्य परीक्षेसाठी यशस्वी बॅच सुरू केलेली आहे. आपण जर बघितलं तर या बॅचेस व्यतिरिक्त राज्यसेवेची तुम्हाला फाउंडेशन बॅच आपल्या ऍप्लिकेशन मध्ये बघायला मिळेल. या सगळ्याच बॅचेस मध्ये लेक्चर्स आहे, नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, लाईव्ह लेक्चर आहे, तसं रेकॉर्डिंग आहे. ऑलरेडी सगळं सिलेबसचे रेकॉर्डेड लेक्चर दिलेले आहे. ठीक आहे. या ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला बॅचेस मध्ये मिळतील किंवा तुम्ही सेपरेट सुद्धा परचेस करू शकता. त्यासाठी तुम्हाला डाउनलोड करावं लागेल अभ्यास मित्राचं ऍप्लिकेशन. टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाच्या पेजला फॉलो करायला विसरू नका. सुरुवात करूया 26 मार्चच्या करंट अफेअर्सला. तर बघा मित्रांनो, पहिलाच क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट. कबड्डी विश्वचषक 2025 विजेतेपद कुणी पटकावलेले आहे? तर कबड्डी विश्वचषक पुरुष घ्या महिला घ्या भारताने जिंकलेला आहे. पुरुषांनी सुद्धा इंग्लंडलाच हरवलं आणि महिलांनी सुद्धा इंग्लंडलाच हरवलेलं आहे. आपण जर बघितलं तर हा विश्वचषकाचं आयोजन सुद्धा कुठं करण्यात आलं होतं? तर इंग्लंडमध्येच करण्यात आलं होतं. ठीक आहे, इंग्लंडमध्येच त्याचं आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं. हा कबड्डीचा दुसरा विश्वचषक आहे. कितवा? दुसरा विश्वचषक आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर कबड्डी विश्वचषक भारताने जिंकलेला आहे इंग्लंडचा पराभव करून. आपण जर बघितलं तर मिडलँड इंग्लंडमध्ये हा विश्वचषक जो आहे तो आयोजित करण्यात आला होता. आशियामध्ये पहिल्यांदाच हा विश्वचषक आयोजित झालेला आहे. आशियाच्या बाहेर आपण जर बघितलं तर हा जो विश्वचषक आहे ही याची दुसरी आवृत्ती आहे, म्हणजे दुसरा विश्वचषक आहे. 23 मार्चला हा विश्वचषक संपलेला आहे. आपण जर बघितलं तर पुरुषांच्या संघाचा कर्णधार होता मथिराम अरुमुगम. ठीक आहे. आणि त्याचबरोबर महिला संघाची कर्णधार जी होती मित्रांनो त्या होत्या शिल्पा. त्यानंतर पुरुषांमध्ये सुद्धा भारताने जिंकला, हरवलं इंग्लंडला. महिलांमध्ये सुद्धा भारताने जिंकला, हरवलं इंग्लंडला. आपण जर बघितलं पहिली आवृत्ती जी आहे ती मलेशियामध्ये आयोजित करण्यात आली होती. दुसरी आवृत्ती इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आली. पहिल्या आवृत्तीमध्ये सुद्धा पुरुष आणि महिला दोन्ही संघामध्ये भारतच विजेता होता. फक्त उपविजेता आपल्याला आता वेगळे बघायला मिळतील. पहिल्या आवृत्तीमध्ये इराक जो आहे तो पुरुषांच्या, आपण जर बघितलं तर पुरुषांच्या विरोधात इराक जो आहे तर तो उपविजेता राहिलेला होता आणि महिलांमध्ये उपविजेता राहिला होता तैवानचा संघ. ठीक आहे. आता यावर्षीचा दुसरा विश्वचषक आहे तर त्यामध्ये जर बघितलं तर विजेता आणि उपविजेता दोन्ही सेमच आहे. विजेता पुरुषांमध्ये महिलांमध्ये भारत आहे, उपविजेता पुरुषांमध्ये महिलांमध्ये कोण आहे? तर इंग्लंड आहे आणि इंग्लंडमध्येच आयोजन झालं होतं. ठीक आहे. तर आता तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात राहील. आता आपण क्रीडा घडामोडी रिवाइज करूया ज्या लेटेस्ट आहे. आपण जर बघितलं फेब्रुवारीसाठी जो काय आयसीसी आपण म्हणूया की पुरुष खेळाडू आणि महिला खेळाडू कोण आहे. ठीक आहे. फेब्रुवारी 2025 साठी तर ते आपण बघूया. तर पुरुष खेळाडू ठरलेला आहे बेस्ट पुरुष खेळाडू आयसीसीचा शुभमन गिल फेब्रुवारीसाठी, आणि आलाना किंग आपण जर बघितलं तर फेब्रुवारीसाठीची बेस्ट महिला अवॉर्ड तिला मिळालेला आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी न्यूझीलंडला हरवून भारताने जिंकलेली आहे. 6व्या आशियाई महिला कबड्डी विजेतेपद जे आहे ते भारताने जिंकलेलं आहे इराणला हरवून. वर्ल्ड ज्युनियर चेस चॅम्पियनशिप जी आहे 2025 ती प्रणव व्यंकटेशने जिंकलेली आहे. त्यानंतर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मनू भाकर, डी गुकेश, हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार यांना मिळालेला आहे. चिली ओपन आणि बेंगळुरू ओपन याच्या दुहेरी स्पर्धेमध्ये, म्हणजे दुहेरी स्पर्धेमध्ये दोन खेळाडू इकडून असतात टेनिसमध्ये, दोन खेळाडू तिकडून असतात. तर यामध्ये एका भारतीय व्यक्तीने ही स्पर्धा जिंकलेली आहे. दुहेरीमध्ये एक भारतीय व्यक्ती आपल्याला बघायला मिळतो. तर मग चिली ओपनची दुहेरीची स्पर्धा जी आहे ती भारताने जिंकलेली आहे. बेंगळुरू ओपन टेनिसची दुहेरी स्पर्धा भारताने जिंकलेली आहे. मग आपण जर बघितलं तर चिली ओपन मध्ये ऋत्विक चौधरी बोलीपल्ली हा एक भारतीय खेळाडू होता. त्याच्या जोडीला होता निकोलस वेरियन जो कोलंबियाचा आहे. आणि आपण जर बघितलं तर बेंगळुरू ओपन मध्ये अनिरुद्ध चंद्रशेखरन हा भारतीय खेळाडू होता, तर त्याच्या मदतीला होता रे ह्यो. ठीक आहे. यानंतर रणजी ट्रॉफी जी आहे ती यावर्षी जिंकलेली आहे विदर्भाच्या संघाने. त्यानंतर तिसरे साबा साऊथ एशियन बास्केटबॉल असोसिएशन महिला चॅम्पियनशिप जी आहे ती भारताने जिंकलेली आहे. विजय हजारे ट्रॉफी जी आहे मित्रांनो ती कर्नाटकने जिंकलेली आहे. आणि आर प्रज्ञानंदने टाटा स्टील्स मास्टरचं विजेतेपद जे आहे ते जिंकलेलं आहे. जाऊया पुढं. संगीत कलानिधी पुरस्कार जो आहे 2025 यानं कुणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर आपण जर बघितलं संगीत कलानिधी पुरस्कार जो आहे मित्रांनो तर वेगवेगळे पुरस्कार जे आहे ते आपल्याला इथं बघायला मिळणार आहे. जसं की
संगीत कलानिधीचा झाला, ठीक आहे. अजून एक आहे नृत्य कलानिधी पुरस्कार, ठीक आहे. संगीत कलानिधी, नृत्य कलानिधी. आपण इथं फक्त संगीत कलानिधीवर इथं प्रश्न जो आहे तो बघत आहोत. मग संजीव अभ्यंकर यांना संगीत कलानिधी पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे, ठीक आहे. तर आपण जर बघितलं, ओके, श्रीराम कुमार, ठीक आहे, R.H. श्रीराम कुमार, सॉरी संजीव अभ्यंकर नाही, R.K. श्रीराम कुमार, ठीक आहे. R.K. श्रीराम कुमार यांना संगीत कलानिधी पुरस्कार मिळालेला आहे. आणि यामध्ये अजून एक पुरस्कार आहे नृत्य कलानिधी पुरस्कार, तो उर्मिला सत्यनारायण यांना मिळालेला आहे, ठीक आहे. तर इथं हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आपण जर बघितलं हा जो पुरस्कार आहे हा कर्नाटकी संगीत, एक संगीताचा प्रकार आहे कर्नाटकी संगीत, ठीक आहे, कर्नाटकी संगीत. तर यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्याला हा पुरस्कार दिला जातो. कर्नाटकी संगीत मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो. हा जर बघितलं तर मद्रास संगीत अकादमी मार्फत हा दिला जातो. कुणामार्फत? मद्रास संगीत अकादमी मार्फत हा पुरस्कार दिला जातो कर्नाटकी संगीतामध्ये चांगलं योगदान देणाऱ्या व्यक्तीला. तर संगीत कलानिधी पुरस्कार आपण जर बघितलं तर R.K. श्रीराम कुमार यांना मिळालेला आहे. आणि त्याचबरोबर नृत्य कलानिधी पुरस्कार उर्मिला सत्यनारायण यांना मिळालेला आहे. कर्नाटक संगीतासाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. कर्नाटक संगीतासाठीचा ऑस्कर म्हणून सुद्धा ओळखला जातं. मद्रास संगीत अकादमी किंवा मद्रास म्युझिक अकॅडमी मार्फत हा पुरस्कार दिला जातो. याला आपण जर बघितलं तर यामध्ये सुवर्ण पदक किंवा बिरुड पत्र प्रदान केलं जातं पुरस्कार विजेत्याला. मार्च 2025 मध्ये ट्युनिशियाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर मार्च 2025 मध्ये ट्युनिशियाचे नवीन पंतप्रधान बनलेले हे सराह जफरानी झांझरी, ठीक आहे. तर आपण जर बघितलं तर ट्युनिशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणजे राष्ट्रपती कैस सय्यद यांनी जे पंतप्रधान होते कामिल माधुरी यांना बरखास्त केलं आणि सराह जफरानी झांझरी यांची त्यांच्या जागी नियुक्ती केली. कैस सय्यद जुलै 2021 मध्ये राष्ट्रपती बनलेला आहे ट्युनिशियाचे आणि त्यानंतर त्यांनी आता चौथा पंतप्रधान इथं बदललेला आहे, ठीक आहे. तर आपण जर बघितलं तर अशा प्रकारे आता नवीन पंतप्रधान बनलेले सराह जफरानी झांझरी. ट्युनिशिया आपण जर बघितलं आफ्रिका खंडातील एक देश आहे. ट्युनिस राजधानी आहे. ट्युनिशियन दिनार चलन आहे. कैस सय्यद राष्ट्रपती आहे. जफरानी झांझरी जे आहे ते पंतप्रधान आहे. शेजारी अल्जेरिया आणि लिबिया तुम्हाला हे देश बघायला मिळेल, ठीक आहे. तर शेजारी लिबिया आणि अल्जेरिया हे जे देश आहे, ठीक आहे, तर ट्युनिशियाच्या शेजारी बघायला मिळेल. मग तुम्हाला ट्युनिशियाच्या आजूबाजूला समुद्र बघायला मिळेल. मॅन्डेटेरियन सी जो आहे तो तुम्हाला इथं बघायला मिळेल, ठीक आहे. आफ्रिकेतील सर्वात उत्तरेकडील देश जो आहे तो आहे ट्युनिशिया. पर्पल फेस्ट 2025 कुठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर पर्पल फेस्ट जो आहे, ठीक आहे, आपण जर बघितलं तर जे काही दिव्यांग आपण म्हणूया कलाकार आहे, दिव्यांग आपण म्हणूया इथं जे ज्यांच्यामध्ये समजून घ्या नृत्य त्याचबरोबर जर बघितलं तर संगीत विषयक कला जे आहे तर त्यांच्यासाठी आयोजित करण्यात येणारा हा पर्पल फेस्ट जो आहे, ठीक आहे, तर त्याचं आयोजन अलीकडे करण्यात येऊ लागलेले म्हणजे नवीनच आयोजन याचं होऊ लागलेलं आहे. सुरुवातीला 2023 मध्ये आय थिंक गोव्यामध्ये झालं होतं. त्यानंतर आता 2025 मध्ये नवी दिल्लीमध्ये झालेलं आहे. दरवर्षी याचं आयोजन जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी होतं. तर जे काही आपण म्हणूया दिव्यांग आहे, मूकबधीर जे आपण म्हणूया कलाकार जे आहे तर त्यांना चालना मिळावी, ठीक आहे, आणि त्यांच्यासाठी हा पर्पल फेस्ट जो आहे तो आयोजित केला जातो, ठीक आहे. तर 21 मार्च 2025 रोजी राष्ट्रपती भवनाच्या समोर जे अमृत उद्यान आहे, पहिले त्याला मुघल गार्डन म्हटलं जात होतं, तर त्यामध्ये पर्पल फेस्ट तिसरा पर्पल फेस्ट आयोजित करण्यात आला होता. पहिला गोव्यामध्ये पणजीमध्ये 2023 मध्ये आयोजित करण्यात आला होता. दिव्यांग व्यक्तींना त्यांची प्रतिभा, कर्तृत्व आणि आकांक्षा साजरं करण्यासाठी हा उत्सव सुरू करण्यात आलेला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय या महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे या मंत्रालयाने. आपण जर बघितलं तर इथं पर्पल फेस्ट याला म्हटले गेलेलं आहे. तर बघा मित्रांनो काही गोष्टी सांगतो, जसं की जांभळा रंग जो आहे पर्पल तो अपंग व्यक्तींशी संबंधित गोष्टींना दिला गेलेला आहे. हिरवा रंग पर्यावरणाशी संबंधित आहे. गुलाबी रंग जो आहे तो LGBTQ जो समुदाय आहे, ठीक आहे, तर त्यांना गुलाबी रंग दिलेला आहे. त्यानंतर लाल रंग कामगार चळवळीशी संबंधित आहे. तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि हे पर्पल फेस्टची तिसरी आवृत्ती होती हे लक्षात ठेवा. त्यानंतर बायोटेक आपण जर म्हणू शकतो इथं जैव तंत्रज्ञान, ठीक आहे, बायोटेक क्षेत्रातील जैव तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी मार्च 2025 मध्ये भारत सरकारने कोणता उपक्रम सुरू केला? तर जैव तंत्रज्ञान किंवा बायोटेक
क्षेत्राला बायोटेक क्षेत्रातील स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने बायोसारथी किंवा जैवसारथी हा जो काही उपक्रम आहे, हा जो काही प्रोग्राम आहे तो सुरू केलेला आहे. तर जैवसारथी किंवा बायोसारथी हा उपक्रम 21 मार्च 2025 मध्ये नवी दिल्ली येथे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं अनावरण जे आहे ते करण्यात आलं. ठीक आहे, बायोटेक क्षेत्रातील जे स्टार्टअप आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर आपण जाऊया पुढे. ठीक, हा उपक्रम जो आहे तो बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स काउन्सिल जी आहे तर तिच्या 13व्या स्थापना दिनानिमित्त सुरू करण्यात आलेला आहे. इथं काय केलं जाईल तर बायोटेक क्षेत्राशी संबंधित जे काही स्टार्टअप आहे तर त्यामधील जे काही व्यक्ती गुंतलेले आहे त्यामध्ये तर त्यांना प्रशिक्षण जे आहे त्या या उपक्रमाअंतर्गत दिलं जाणार आहे. अनुभवी जे मार्गदर्शक असतील तर त्यांचं मार्गदर्शन उपलब्ध करून दिलं जाणार आहे. भारतातील पहिला ज्येष्ठ नागरिक आयोग कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आलेला आहे? बघा मित्रांनो, तुम्ही बाल आयोग बघितला असेल, महिला आयोग बघितला असेल, मागासवर्गीय आयोग बघितला असेल. ठीक आहे, तर हे आयोग तुम्ही बघितले असतील. ठीक आहे, प्रत्येक आयोग आपण बघितलेला आहे. मानवी हक्क आयोग आपण बघितलेला आहे, माहितीचा आयोग आपण बघितलेला आहे. पण आपण जर बघितलं ज्येष्ठ नागरिकांविषयी कोणता आयोग नाही. आपण काय म्हणतो, बालकांना संरक्षण द्यायचं, महिलांना संरक्षण द्यायचं, ज्येष्ठ नागरिकांना संरक्षण द्यायचं. पण आपण आयोग जो आहे तो बालकांचा बनवला, महिलांचा बनवला, पण ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित बनवला नाही. पण ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित आता आपण जर बघितलं तर एका राज्यामध्ये एक आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. तो आयोग केरळ सरकार स्थापन करत आहे. कोण? केरळ सरकार. तर ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण करणं, कल्याण आणि पुनर्वसन सुनिश्चित करण्यासाठी केरळ स्टेट कमिशन फॉर सिनियर सिटीजन बिल 2025 पारित करण्यात आलं. आणि असं बिल पारित करणारं केरळ हे पहिलं राज्य बनलेलं आहे. आपण जर बघितलं ज्येष्ठ नागरिक आयोग आणणारं केरळ राज्य पहिलं राज्य बनलेलं आहे. 19 मार्च 2025 ला या विधेयकाला मंजुरी देण्यात आली होती. परीक्षेमध्ये हा क्वेश्चन नक्की विचारला जाईल. आपण जर बघितलं कशासाठी स्थापन करण्यात आलेलं आहे हे मी तुम्हाला पहिले सांगितलं, तेच इथं दिलेलं आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या हितांचं रक्षण करणं, त्यांच्या कल्याणासाठी धोरण आखणं हे याचं मेन उद्दिष्ट आहे. यानंतर केरळ विषयी जाणून घेऊया. 1 नोव्हेंबर 1956 ला स्थापना झाली. तिरुवनंतपुरम राजधानी आहे. पिनराई विजयन मुख्यमंत्री आहे. राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर राज्यपाल आहे. लोकसभेच्या 20, राज्यसभेच्या 9, विधानसभेचे 140 जागा आपल्याला बघायला मिळतात. जिल्हे 14 आहे. भाषा मल्याळम आहे. मार्च 2025 मध्ये गोवा बिबो ने ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर बघा मित्रांनो, यावरून आपण हॉटेल वगैरे बुक करू शकतो. गोवा बिबो, तुम्ही याचे ऍडव्हर्टाईज वगैरे बघत असाल तर त्याचे नवीन ब्रँड अँबॅसेडर बनलेले आहे ऋषभ पंत. तर ऋषभ पंत यांची गोवा बिबो यांचे या कंपनीचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं तर ही कंपनी गुरुग्राम हरियाणामध्ये 2007 मध्ये सुरू करण्यात आली होती आणि चे सीईओ आहे राजेश मागो. भारताचे नौदल सामर्थ्य वाढवण्यासाठी दुसरी युद्ध नौका जिला फ्रिगेड म्हटलं जातं तवैस्य कोणी सुरू केली? ठीक आहे, तर तुम्ही बघितलं असेल की महाभारत किंवा रामायण किंवा जे काही आपलं आपण म्हणूया जे काही आपला इतिहास आहे त्यामध्ये तुम्हाला बघितलं असेल की वेगवेगळ्या गोष्टींना वेगवेगळे नाव आहे. जसं की आपण जर बघितलं तर जे काही भगवान शिवशंकर आहे त्यांच्या धनुष्याला पिनाका म्हटलं जातं. आपण जर बघितलं तर अर्जुनाच्या धनुष्याला गांडीव म्हटलं जातं. तसंच जी भीम आहे त्याच्या भीमांच्या जे काही गदाधारी भीम आहे तर ती जी गदा आहे तिला तवैस्य म्हटलं जातं. ठीक आहे, तवैस्य. तर या तवैस्य ही जी काही भीमाची गदा आहे, ठीक आहे, त्यावरून आपण नाव घेऊन इन्स्पायर करून एक फ्रिगेड जी आहे ती बनवलेली आहे. आणि ही फ्रिगेड गोवा शिपयार्ड लिमिटेडने बनवलेली आहे. यांनी पहिली एक फ्रिगेड बनवली होती, तिचं नाव होतं त्रिपुट. आता तवैस्य ही दुसरी फ्रिगेड जी आहे तर ती बनवण्यात आलेली आहे. गोवा शिपयार्ड लिमिटेडने ही बनवलेली आहे. यामुळे भारताच्या नौदलाचं सामर्थ्य तर वाढणारच आहे. स्वदेशी युद्ध नौकाच्या बांधणीला सुद्धा प्रोत्साहन मिळणार आहे. आपण जर बघितलं त्याआधी 23 जुलै 2024 रोजी त्रिपुट नावाची इथं फ्रिगेड जी आहे तर ती लॉन्च करण्यात आली होती. ती सुद्धा गोवा शिपयार्ड लिमिटेडनेच बनवली होती. त्रिपुट आणि तवैस्य या दोन्ही पण 124 मीटर लांब आहे, 15 मीटर रुंद आहे. आणि आपण जर बघितलं ठीक आहे तर उंची जर आपण बघितली जवळपास 4.5 मीटर जवळपास त्याची उंची आहे. त्यानंतर सर्फी इंडिया टूर 2025 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोण जिंकले? आता सर्फी काय भानगड आहे तर सर्फी म्हणजे स्क्वॅश रॅकेट फेडरेशन ऑफ इंडिया. स्क्वॅश खेळ माहित असेल तुम्हाला, एक भिंत असते, बॅडमिंटन सारखी बॅट असते, आपल्याला त्या भिंतीला बॉल मारायचा असतो.
मग समोरच्याकडे तो बॉल येतो, त्याने एकदा मारायचा, आपण एकदा मारायचा, ठीक आहे. समोरचा जर हुकला तर मग आपण जिंकलो. तर अशा प्रकारचा जो स्क्वॅश खेळ आहे, ठीक आहे. तर त्याशी संबंधित सर्फी इंडिया टूर जो आहे 2025 त्यामध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? अनाहत सिंहने याचे विजेतेपद जिंकलेलं आहे. आपण जर बघितलं तर आकांक्षा साळुंकेचा पराभव केलेला आहे. ही स्पर्धा चेन्नई तामिळनाडू मध्ये आयोजित करण्यात आली होती. पुरुष एकेरीमध्ये वीर छोटा राणीने हे पदक जिंकलेलं आहे. त्याने मेलविल सियानिमा चा पराभव केलेला आहे. दोन्ही पुरुष आणि महिलांमध्ये जे जिंकणार त्याला $15,000 एवढं बक्षीस स्वरूपात दिले जाणार आहे. ही स्पर्धा चेन्नईमध्ये आयोजित करण्यात आली होती. सर्फिसचे सध्याचे अध्यक्ष अनिल वधवा. अमिताभ कांत यांना कोणत्या विद्यापीठाने कुलगुरू म्हणून नियुक्त केलेला आहे? तर अमिताभ कांत यांचं नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल, आठवत नसेल तर मी सांगतो. नीती आयोगाचे ते माजी कोण आहे? तर सीईओ आहे. नीती आयोगाचे ते माजी कोण आहे? सीईओ, ठीक आहे. आणि त्याचबरोबर ते जर बघितलं तर G20 जी झाली होती त्यामध्ये त्यांची शेर्पा म्हणजे भारताचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. भारतामध्ये जी G20 झाली होती. आता ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष बनलेले आहे, ठीक आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ठीक आहे, युनिव्हर्सिटीचे ते अध्यक्ष बनलेले आहे. तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीचे ते नवीन अध्यक्ष बनलेले आहे. कुलगुरू बनलेले असं आपण म्हणायला पाहिजे. तर नवीन कुलगुरू बनलेले, कुलपतीने कुलगुरू. नवी दिल्लीमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे मुख्यालय आहे. 27 जानेवारी 1984 ला स्थापन करण्यात आली होती. अपंग लोकांच्या सोयीसाठी विधानसभेमध्ये सांकेतिक भाषा लागू करणारं देशातील पहिले राज्य कोणतं आहे? तर आपण जर बघितलं सांकेतिक भाषा म्हणजे ती बोटा वगैरे द्वारे जी काही बोलली जाणारी भाषा असते तिला सांकेतिक भाषा म्हटलं जातं. मग विधानसभेचं कामकाज आपण जर बघितलं तर अपंग दिव्यांग लोकांना सुद्धा कळावं यासाठी हा जो निर्णय आहे तर तो पंजाबच्या सरकारने घेतलेला आहे की विधानसभेतील कामकाज दिव्यांग लोकांना कळावं यासाठी त्यांनी सांकेतिक भाषा विधानसभेमध्ये लागू केलेली आहे. असं करणारं पहिलं राज्य पंजाब सरकार बनलेलं आहे. यासाठी पंजाबने अपंग व्यक्तींचे हक्क कायदा 2016 जो आहे तर त्या अंतर्गत हा निर्णय घेतलेला आहे. सामाजिक सुरक्षा, महिला आणि बालविकास मंत्री डॉक्टर बलजीत कौर यांनी म्हटलेलं आहे की या उपक्रमामुळे विधानसभेचं कामकाज कर्णबधिर जे दिव्यांग व्यक्ती असतात त्यांना सुद्धा समजेल, ठीक आहे. पंजाब विधानसभेचे अध्यक्ष आहे सध्या कुलतार सिंह संधवाना. आता भारतामध्ये पहिल्या ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या आपण बघून घेऊया. भारतात पहिले जलमग्न संग्रहालय कुठं बांधलं जाते? सिंधुदुर्ग. आणि त्यासाठी INS गुलदार नावाचं जहाज आपण बुडवलेलं आहे. भारतीय रेल्वे आणि IIT मद्रासने अलीकडे हायपरलूप टेक्नॉलॉजीची चाचणी जी आहे ती केलेली आहे. त्याचबरोबर जर बघितलं चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा तपशीलवार नकाशा इस्रोने तयार केलेला आहे. भारतातील पहिली वन्यजीव बायोबँक दार्जिलिंग प्राणी संग्रहालयात उघडण्यात आलेली आहे. भारतातील पहिली एअर टॅक्सी प्रोटोटाइप जो आहे तर तो सरला एव्हिएशन कंपनीने तयार केलेला आहे. कन्याकुमारी तामिळनाडू येथे भारतातील पहिला काचेच्या पुलाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. समान नागरी संहिता लागू करणारं उत्तराखंड हे स्वतंत्र भारतातील पहिलं राज्य आहे. सिक्कीमच्या सोरेंग जिल्ह्यात भारतातील पहिलं सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टर सुरू करण्यात आलेले आहे. गुजरातमध्ये आपण जर बघितलं तर भारत पाकिस्तानच्या सीमेवर मसाळी नावाचं गाव जे आहे ते पहिलं सीमावर्ती भागातील सौर गाव ठरलेलं आहे. पाटणा बिहारमध्ये भारतातील पहिलं बाल कर्करोग रुग्णालय जे आहे ते स्थापन करण्यात आलेलं आहे. गेल इंडिया लिमिटेडचा पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट विजयपूर मध्य प्रदेशमध्ये स्थापन करण्यात आलेला आहे. आणि भारतातील पहिली स्वदेशी बुलेट ट्रेन BEML ही कंपनी बनवत आहे, भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड. जागतिक क्षय दिन जो आहे, ठीक आहे, आपण जर बघितलं तर वर्ल्ड ट्युबरक्युलोसिस डे जो आहे, जागतिक टीबी दिवस आपण त्याला म्हणू शकतो, हा कधी सेलिब्रेट करण्यात आला तर 24 मार्चला सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. सेलिब्रेट म्हणजे काय तर या दिवशी टीबीचं महत्व जे आहे ते लोकांना पटवून देण्यासाठी हा दिवस इथं सेलिब्रेट केला जातो, ठीक आहे. तर 24 मार्चला सेलिब्रेट केला जातो. 1982 मध्ये रॉबर्ट कोच यांनी क्षयरोगाचा जीवाणूचा शोध लावला होता, ठीक आहे. तर टीबीचा फुल फॉर्म आहे ट्युबरक्युलोसिस. यावर्षी थीम होती होय आम्ही टीबी संपवू शकतो, वचनबद्ध करा, गुंतवणूक करा आणि वितरित करा. तर अशी थीम होती. आता काही महत्वाचे दिवस आणि थीम बघूया. आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च, ऍक्सलरेट ऍक्शन थीम आहे. 54वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह 4 मार्च 10 मार्च. सेफ्टी वेलबिंग अँड क्रुशल फॉर विकसित भारत थीम आहे. नो स्मोकिंग डे 12 मार्च. जागतिक किडनी दिवस 13 मार्च. थीम आहे आर युअर किडनी ओके.
डिटेक्ट अर्ली, प्रोटेक्ट किडनी हेल्थ. जागतिक झोप दिवस 14 मार्च. मेक स्लीप हेल्थ अ प्रायोरिटी. आपण जर बघितलं पाई डे 14 मार्च. मॅथमॅटिक्स इन एव्हरी लाईफ. ठीक आहे. जागतिक चिमणी दिवस जो आहे 20 मार्च. होप फॉर स्पॅरो. ठीक आहे. तर हे आपल्याला काही थीम बघायला मिळतात आणि काही दिवस बघायला मिळतात. आता तुमच्यासाठी 2 टेस्ट क्वेश्चन की ज्येष्ठ नागरिक आयोग कोण स्थापन करणार आहे आणि सांकेतिक भाषा विधानसभेतील कामकाज लोकांना समजावं दिव्यांग लोकांना यासाठी सांकेतिक भाषा लागू करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं आहे हे तुम्हाला सांगायचे. आणि त्याचबरोबर आपली राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री बॅच सुरू केलेली आहे. कंबाईन गट क पूर्व परीक्षेसाठी आपण लक्ष बॅच सुरू केलेली आहे. कंबाईन गट ब आणि गट क पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा इंटरव्ह्यूसाठी फाउंडेशन बॅच 2.0. कंबाईन गट ब मुख्य परीक्षेसाठी आपण यशस्वी बॅच सुरू केलेली आहे. त्याचबरोबर या सगळ्या बॅचेसमध्ये नोट्स, टेस्ट सिरीज, लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, ठीक आहे, पर्सनल गायडन्स या सगळ्या गोष्टी इन्क्लूड असतील. ठीक आहे. आपण जर बघितलं तर नोट्स टेस्ट सिरीज तुम्ही सेपरेट सुद्धा परचेस करू शकता. यासाठी तुम्हाला अभ्यासमित्रचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं, टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाच्या पेजला फॉलो करायला विसरू नका. मग थांबूया मित्रांनो आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.